हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे आमच्या इथे गौऱ्या कशा बसवतात. तर चला. काठ नऊवारी थाट मोगर गजरा साज के साथ नजरेचा नखरा नथीचा तोरा डोळ्यांच्या डोहाला काजळ किनारा अवखळ हासरी अल्लडला जरी दिसते चंद्राची कोर साजरी श्वास कस्तुरी सुगंध वाऱ्यावरी आज माझ्या घरी अवतरली लाडाची नवसाची गौराई माझी बघ हसली मोहरी खुलली कळी आम्ही या ठिकाणी गौराईचं वेलकम केलेलं आहे. तर मम्मी इथं ना महालक्ष्मी म्हणजेच गौराईला जीव घालते. तर गौराई आम्ही ह्या सोफ्यावर बसवणार आहोत. इथे हे वेलाचं डेकोरेशन करणार आहे. पप्पा आणि सोहम ना इथे बॅकग्राऊंड डेकोरेशन चाललंय मंडपचं. साईडचे असा पडदा लावून झालेला आहे पूर्ण. इथे माझी मम्मी बसलेली आहे आणि इकडच्या साईडचं चाललंय. सोहमन आणि पप्पा मगापासून इकडे झटतात ते. मी आणि पप्पा ना इथं काय म्हणतात मंडपच्या आतमधलं डेकोरेशन चालू आहे आमचं. बघू शकता. हे बघा आमचं गौरायाचं छत. आणखीन डेकोरेशन राहिले ऑलमोस्ट. मी लक्ष्म्याला साडी घालायला सुरुवात केलेली आहे. आता सध्या तर 11 वाजलेले आहेत. हे बघा बॅकग्राऊंड लाइटिंग वगैरे मस्त एकदम. ही या लक्ष्मीची साडी आहे. आपली गौरईची साडी नेसून झालेली आहे. एका दुसऱ्याची राहिली. या प्रकारे आपली गौरई झाली आहे रेडी. पूर्ण साडी वगैरे प्रॉपर. ही वाली होती रेडी. आमच्या गौराया बसून झालेल्या आहेत तिथे. बाकीचं सगळं सकाळी, कारण आता पूर्ण 12:30 वाजत आलेत. फ्रेंड्स गुड मॉर्निंग. तर ना आमच्या लक्ष्मी ऑलमोस्ट झालेत बसून. म्हणजे रात्री झालं का त्याच्यापेक्षा आणखीन थोडंसं झाले. तर मी तुम्हाला दाखवते. हे बघा इकडून पिलवण पण बसवलेत आणि गौरया आणि ना इथे काय म्हणतात त्याला फराळाचं राहिलं. तर आहे ना मी आता काय म्हणते त्याला फराळाचं पॅकिंग करते. लेट्स गो. मी नाही तर फराळाचं जे आहे ना चकली परत शेव वगैरे ते पॅकिंग करते बॅगमध्ये. इथं मी चांगलं असं पॅकिंग केले फराळाचं सामान. आता हे आपल्या लक्ष्मी पुढे ठेवायचे. बसून झालं तर आता सर्वांना भूक लागली. मग नाश्ता बनवते. लेट्स गो. तर मी नाश्त्याला आज पोहे बनवते आणि सोहम माझी तर मदत करते. सो फ्रेंड्स आजसाठी बस एवढंच. मी भेटते पुढच्या ब्लॉगमध्ये. आमच्या गौऱ्या कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा.